एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। रिक्षा चालक सतीश शिंदे वाहून गेल्याप्रकरणी पुरुषोत्तम बर्डे आक्रमक। फौजदार चावडी पोलीस ठाण्यात महानगरपालिका अधिकाऱ्यांना धरले धाऱ्यावर। शिंदे यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। चौथरा पुणे नाका तरुण मंडळाचे कार्यकर्ते सतीश शिंदे हे पुणे नाका येथील दगडी पुलावरून रिक्षासह वाहून गेल्याप्रकरणी शिवसेनेचे पुरुषोत्तम बर्डे मंगळवारी प्रचंड आक्रमक झाले। पुणे नाका परिसरातील सुमारे 300 नागरिकांना घेऊन पुरुषोत्तम बर्डे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठले। या प्रकरणी महानगरपालिकेचे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यावर तसेच पूल तोडणाऱ्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। 4 दिवसापूर्वी झालेल्या प्रचंड पावसामुळे जुना पुणे नाक्यावरून गणेशनगर मडकी वस्तीकडे जाणाऱ्या जुन्या पुलावरून जाताना सतीश शिंदे हा रिक्षा चालक रिक्षासह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली। सोलापूर महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र व सोलापूर शहर वाहतूक शाखेची परवानगी नसताना कंत्राटदाराने येथील पूल पाडला। तसेच या रस्त्यावर कोणतीही बॅरिगेटिंग न केल्यामुळे अंधारात रिक्षा चालकाला तुटलेला पूल न दिसल्याने रिक्षा पाण्याच्या प्रचंड प्रवाहामध्ये पडून रिक्षासह सतीश शिंदे वाहून गेले। या संपूर्ण घटनेला सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार जबाबदार आहेत। त्यामुळे त्यांच्यावर कलम 302 प्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुरुषोत्तम बर्डे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली। गुन्हा दाखल करून त्याला आमच्या आंदोलन आम्हाला पोलीस खात्याने न्याय द्यावा। यात महापालिकेचे अधिकारी, मोठमोठे लोकप्रतिनिधी येतात। 4 दिवस झालं ही सगळी मंडळी त्या पुलाच्या त्या वड्याच्या किनारी दिवस रात्र पाठीपासून उपाशी तपाशी बसले, अजून बॉडी सापडली नाही। तुम्हाला सांगायला एनडीएफची काय ती बोट आली ना, त्या बोटीला पेट्रोल नव्हतं सर, आम्ही बघितलं त्या बोटीला पेट्रोल नव्हतं। वसंत विहार पाशी बोट दोरीने ओढले आणि लोकांनी पैसे दिल्यावर ते पेट्रोल घातले, अशी सरकारची परिस्थिती आहे। आता बॉडी गाव सापडायची सांगावी आणि यांना महानगरपालिकेने या कुटुंबाला, शिंदे कुटुंबाला यांना आर्थिक मदत करावी। आता बॉडी तर अजून सापडली नाही, की माणूस जिवंत आहे का मेला आमच्या माहितीप्रमाणे तर व्हिडिओमध्ये ते पाण्यात वाहून गेलेला दिसते, म्हणजे त्याची बॉडीच मिळणार। तर महानगरपालिकेमध्ये त्यांचं दर्शन कोणाला तर घेणं आणि महापालिकेने आर्थिक मदत करणं आणि जो खालचा रस्ता कॉन्ट्रॅक्टदारांनी न सांगता तोडलाय की महापालिकेचे अधिकारी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करणार। जर त्यांचा गुन्हा दाखल झाला नाही पुढची भूमिका करणार आम्ही हायवे बंद करणार। मडकी वस्ती वाराणसीचा पूर्ण आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, आमची बॉडी जोपर्यंत समजत नाही आणि शिंदे कुटुंबाला जोपर्यंत आर्थिक मदत म्हणा किंवा न्याय महापालिका देत नाही, आम्ही पूर्ण हायवे बंद करणार। भले आमच्यावर किती गुन्हे दाखल झाले हरकत, आम्ही पक्ष बघितला नाही, सगळ्या पक्षातील लोक आहेत, कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही। ही चौथरा पुणे नाक्यावरून आलेली सगळी लोक आहेत आणि आमचे हाल आमच्यापेक्षा गणेशनगर वाल्याचे, मडके वस्तीवाल्याचे हाल सध्या प्रचंड प्रमाणात तिथे आहे। आणि काय ओळखत नाहीत, बॉडी ओळखत नाहीत, कोण येत नाहीत, फक्त लोकप्रतिनिधी आले, आमदार आले, खासदार आले, तेवढे अधिकारी येतात, बाकी नंतर एक बी अधिकारी तिकडे फिरकला नाही। माणसाच्या जीवाची पर्वा महापालिकेला नाही आणि मेल्यानंतर त्याच्या मृत्यूदेहाची सुद्धा पर्वा महापालिकेला नाही, हे दुर्दैवी मानावं। आणि आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पुन्हा हैदराबाद हायवे पूर्ण बंद करू। भले आम्हाला लाठीमार होऊ दे, गोळीबार होऊ दे, आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही तो बसणार करता आलं नाही। आलं तर कसं करता आलं नाही, म्हणजे एखाद्याचा जीव जायचे, एखादा माणूस गमवायची वाट बघत होता का तुम्ही? मला काहीही सांगायचं नाही, मला माझे मिस्टर पाहिजेत म्हणल्यावर पाहिजेत। तुम्ही काय प्रयत्न करताय, कुठं काय करताय मला काहीच माहिती नाही। आमचा माणूस आम्हाला आणून द्यायलाच पाहिजे। माझं बाळ पप्पा पप्पा कराले, माझे पप्पा कुठे आहेत, माझे पप्पा कुठे आहेत म्हणून विचारायला कोण घ्यायला उत्तर देणार आहे, कोण जिम्मेदार आहे? मला माझे मिस्टर आणून द्या, काही सांगू नका। मला माहित नाही तुम्ही प्रयत्न काय करताय, काय नाही केलंच म्हणताय, चालूच आहे म्हणता, इकडं हुडकलं तिकडं हुडकलं, कसं काय असं त्याने? म्हणजे जमीन खाल्ली का आसमान मध्ये गेले, कुठे गेले मला काहीही माहिती नाही। मला माझे मिस्टर आणून द्या। तुमच्या जिम्मेदारीमुळे, तुमच्या लापरवाहीमुळे त्याने कुठं गेल्यात पाण्यामध्ये, पण सगळीकडे त्याने नाहीच म्हणतात, म्हणजे त्यांचा कसा विश्वास ठेवू, काय करू मला काही माहिती नाही। त्यांच्या चुकीमुळे, त्यांच्या लापरवाहीमुळे हे झालेलं आहे। तिथं सापडेल म्हणून 4 दिवस झालं आज करून आम्ही पोटाला तिथं सापडेल तिथे येईल म्हणून आम्ही तिथंच इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, त्या बेरीजला जा, या बेरीजला जा, तिथं सापडेल। कुठं पाणी थांबतंय, हिरजला गेला, टोळगावला गेला,
तिथं आम्ही जाऊन देगावला गेला. पाहिलं, इथून येईल का, सगळे फुलं तिथून येईल पालते का. घेतलो आम्ही. पण कुठं 4 माझा मुलगा दिवस 4 झाले दिवस झाला फिरून इकडे मिळेल तिकडे मिळेल म्हणून 4 दिवस झालं. या फुलाला जा, तिथे निघेल, इकडे निघेल, पार हिरत सगळीकडे फिरून आलो. एवढं गरीबाची साहेब दखल घ्या. इथं आणि मिळेल सगळे- तिथे मिळेल म्हणून सारखं माझ्या फिरायला. मुलाची नाही मिळून द्या 4 मला. दिवस झालं.